गाइस वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर 2-3 दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा आपलं ब्लॉगिंग कंटिन्यू होते. ब्लॉगिंग म्हणण्यापेक्षा आपले व्हिडिओ जे आहेत शेतीतले ते कंटिन्यू होते, कारण की मध्ये थोडंसं काम होतं आणि यूट्यूबचा अल्गोरिदम जो चेंज झाला त्याचं थोडंसं मी बघतोय काय करायला पाहिजे काय नाही. आणि जे शॉर्ट आहेत ते मला अपलोड करायचे पण का अपलोड होत नाहीत माझ्याकडून समजत नाही. पण मी बघू आता येते 1-2 दिवसामध्ये नक्की गाईस ते जे आपले आबावाले व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामवरचे मी इकडे अपलोड करतोय. जर कोणी इंस्टाग्राम वापरत नसेल तर यूट्यूबवरचे तुम्ही अवश्य पाहू शकता. त्याच्यातून आपण एक मिनिंगफुल मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. बाकी आपल्याला आलतू फालतू करायचं नाही आहे. काय जे शेती रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, जे शेती म्हणजे आधीच्या काळात काय होतं आत्ता काय आहे ते थोडंसं आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर मास्क काय यूज करतोय, थोडंसं आपल्याला सर्दीचा त्रास होतोय उन्हाळ्यामध्ये सुद्धा. काय अवघड आहे गायचं, किती जरी काळजी घेतली तरी सारखं जाणवायला लागलं. त्याच्यामुळं म्हटलं थोडे दिवस मास्क यूज करूया, कारण की सर्दी झाली शिंका आले की पूर्ण दिवस खराब जातो, नंतर काही करण्याची इच्छा राहत नाही. तर आलोय शेतामध्ये आणि बघू शकता आता हरभरा 90% म्हणलं तरी चालेल आपला वाळलेला आहे. आणि बघू शकता इथं तुम्ही. तर हार्वेस्टरने करायचं आपल्याला, त्यासाठी आपण हे वाण निवडलं होतं. तर हार्वेस्टरवाला येऊन बघून गेलाय, हरभऱ्याचं वाण 1 नंबर आहे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हार्वेस्टरने आपण करू शकतोय, नुकसान जास्त होणार नाही. कारण की हार्वेस्टरनं करायचं म्हटलं तर त्याची हाईट वगैरे काय तर प्रॉब्लेम येत असतो, त्याच्यामुळे नुकसान आहे थोडं. मे बी आहे ते खाली सांडतं आणि उत्पादन कमी मिळतं. पण तसं काय होणार नाही म्हणला तो हार्वेस्टरवाला. म्हणलं इट्स गुड. तर बघू आता 1 आठवड्यामध्ये आपण ह्याला हार्वेस्ट करणार आहेच. बाकी तुम्हाला जाळी दिसत असेल गाईज, पूर्ण बाग जी आहे ना अशा पद्धतीने जाळीनं झाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये काय होईल, पक्षी येणार पण ह्याच्यामध्ये अडकलं तर आत जाणार नाही, गेलं तर बाहेर जाणार नाही, तर इथं अडकून राहणार. मग एका दुसरा पक्षी अडकलेला दिसला तर बाकीचे पक्षी त्याच्या भीतीने येत नाहीत. त्यासाठी आपण ही जाळी लावलेली आहे, कारण की पक्ष्यांना खायला भरपूर खावा नाही. हरभरा खावा, ज्वारी खावा, कोण काय म्हणतात, ज्वारी अशी त्यांनी भरपूर खाल्लेले आणि त्यांचा एक हिस्सा असतो. आपण किती जरी हाणलं त्यांना काय केलं तर खायचं ते खाऊन जातात. आणि आपल्याला निसर्गाचं ते एक रूलच आहे, ते होतच. ते आपण किती जरी मारलं काय केलं तर ते खायचं ते खातात. त्याच्यामुळं फक्त द्राक्षाचं काय खाऊ दिलं असतं आपण, पण काय होतं एका दुसरा मणी खातात आणि पूर्ण घड पुन्हा खराब होतं. मग त्याच्यामुळे हे आपल्याला जाळी टाकावं लागते. बाकी त्याचा काय दुसरा हेतू नाही आपल्याला, कारण त्यांना मारायचं नाही ना काय नाही. पण मरत नाहीत जास्त, शक्यतो थडकून रिटर्न निघून जातात ते. त्याच्यामुळं बागेत प्रवेश करत नाहीत आणि आपले घड आहेत ते सुरक्षित राहतात. बाकी ह्या झाडाचे आंबे बघू शकता सगळ्यापेक्षा पुढं आहेत, कारण की ह्या झाडाला द्राक्षाबरोबरचे सगळे GH स्प्रे असतील, बाकी बुरशी नाशक असेल, कीटकनाशक, बाकी काही बेसिक स्प्रे आहेत ते सर्व ह्या झाडाला भेटतात. त्याच्यामुळे आंबे बघू शकता किती लवकर आलेले आहे त्याला. पण आंब्याला एक रोग जो सतावतोय खोडकिडीचा, बघू शकता. हे अळी जी असते ती कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये होत असते, आपल्याला सारखं काळजी करावं लागते. आणि हे बघू शकता बोर्डाची काय अवस्था झालेली आहे. ह्यासाठी उपाय म्हणजे ह्याला बोर्डो पेस्ट लावून घ्यायला पाहिजे, जे की आपण लावली नव्हती. पण आता जी नवीन बाग आहे आपली त्याला आपण लावून घेणार आहे बोर्डो पेस्ट. त्याच्यामुळे काय होईल, ते जे कीड म्हणजे आळे असते, जे अंडे असतात ते त्याच्यावरती येणार नाहीत, जे जमिनीवर असतात ते वरती येणार नाहीत. त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. काय करतोय रे? हां, शाळा नाही का? हां, का गेलं नाही? इकडे बघ, का गेलं नाही? हां, गुलाबाई कुठे गेले? कुठं? म्हणून तू गेला ना? हा ना. अरे भाई, हे जे पप्पा ते बाहेर गेलेत त्याच्यामुळे हे ना शाळा बुडवल्या. मी सांगतो बरं का आता गुलाबाईनं गेलं नाही म्हणून, सांग का? दुसरं कुठे गेला? घरी आहे का? बढिया आहे गुरु, जिले भाई जिले. आत्ताच जगायचे दिवस आहेत, मोठं झाल्यानंतर काही नाही. त्यामुळं जे करतंय ते करत राहा. काय आपण सांगितलं तरी ते नाही जाणार आहे. बाकी काही थोडंसं आढावा घेऊया आज, कारण की जो आपण भुईमुग लावला होता, नंतर ऊसासाठी आपण जे भोंगे लावले होते म्हणजे साऊंड, त्याचा काय इफेक्ट दिसतोय का थोडंसं आता जाऊन बघूया. मध्ये थोडंसं आजारी असल्यामुळं 1 दिवस जरा रेस्टच घेतली होती आपण. रेस्ट म्हणण्यापेक्षा बाकी जे बैठे काम आहे ते केलं होतं, जे बाहेर फिरायचं काम आहे ते स्किप केलं होतं. बैठे काम तेवढं चालू ठेवलं होतं, कारण की असे
आता समजा मी बसलो तर मनामध्ये सारखं येत राहतं, अरे का बसलाय, तुला काय करायचं आहे, तू काय करतोय, असं बसून नाही चालणार, हे सतावत राहतं सारखं. मग ते झालं उठायचं काहीतरी करत बसायचं. जास्त काय नाही पण काहीतरी ॲक्टिव्हिटी मी करतोच. काहीतरी वेगळं करायचं म्हणल्यावर करावं लागतं, ऑप्शन नाही. आणि गिव्ह अप करून ते चालणारच नाही, कारण की आपण आपल्या ट्रॅक निवडलेला असतो आणि ट्रॅकवरती चालायचं म्हणलं आपल्या निर्णयाने सगळं आपण करत असतो. जर आपणच गिव्ह अप करायचं म्हटलं तर कसं होईल, चालणार नाही. मास्क ना एवढा दम लागतोय, पण काय आता डॉक्टरचं थोडंफार ऐकावं लागेल, नाहीतर ती ओरडेल पण. कारण की त्यांनी सांगितलं होतं बाबा मास्क यूज कर, नाहीतर तुला त्रास जास्त होईल, म्हणून यूज करतोय. बाकी कांदे बघू शकता तुम्ही आता कसे दिसत आहेत. जेव्हा लहान असतात तेव्हा मोठे, अरे काय कांदे ते नको, जसे मोठे होतील तसे पुन्हा ते चांगले दिसायला लागतात. बाकी ह्याच्यावर आपण काळजी भरपूर घेतली, ह्याची स्प्रे असतील, रेग्युलर ड्रीपमधून खत सोडायचं असेल ते आपण करून घेतलं होतं. त्याच्यामुळे बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने आलं. बाकी हा एक प्लॉट आहे आणि इकडचा एक भेंडी तिथं बघू शकता काय, तिथं मला वाटतं जास्त खाल्ले थोडंस. ह्या भागात तर ऊसच दिसत नाही मला, बारीक उगून लागला जो खाल्ला होता तो. काय कशाला करावं, नाही आलाय उगून आलाय जो खाल्ला होता तो पुन्हा फुटून आलेला आहे. नो वरीज गाईज, नो वरीज. ह्या भागातच जास्त आहे बरं का तसं म्हटलं तर. काय मला समजत नाही येतोय कुठून तो नेमका, पण असो प्रिकॉशन, त्याच्यावर काळजी काय आपल्याला करायचं ते सर्व करतो आपण. पण आता काय त्याच्या पुढे तर काय, तो कधी पण येणार जाणार. आता किती वेळ जागत राहायचं, दिवसा पण जाग राहायचं, रात्री पण जाग राहायचं, ते जागत राहायचं का. बाकी आपण आलो आता हरभऱ्याच्या भुईमुगाच्या प्लॉटमध्ये आणि बघू शकता इथं हे भुईमुगाचं आहे. आधी मला हे वाटायचं मेथीचंच आहे, मेथी आहे वाटायचं. जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा म्हणायचं अरे मेथी किती भारी आले आहे, पण नंतर कळलं अरे हे मेथी नसून आपलं भुईमुगाच्या शेंगाचं वेल आहे. तर असं आता चांगल्या पद्धतीने दिसायला लागलं कुठं उगवून आलेलं. जसं की तुम्ही बघू शकता त्याला पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळं आतमध्ये जाता येणार नाही आपल्याला. तर तिथं पण आहे, तुम्ही बघू शकताय. अरे कुठे गेला, हां गाई समोर दिसला, हां तिथं. बाकी मग असंच हळूहळू सर्व हिरवगार होऊन जाईल. हे आत्ता सध्या असं दिसतंय, पुन्हा एकदम भारीवाला दिसतं, हिरवगार दिसतं सगळं. त्याच्यामुळे थोडंसं टाईम टेकिंग प्रोसेस आहे. बाकी ऊस चांगल्या पद्धतीने वाढतोय. आधी हा सर्व ऊस होता, बागेच्या ठिकाणी ऊस होता, कांद्याच्या ठिकाणी ऊस होता, इथं ऊस होता, ऊसाच्या ठिकाणी पण ऊस होता, तिकडल्या बागेच्या ठिकाणी पण ऊसच होता. आणि हाच ऊस आपण इकडे ह्या कारखान्याला घालत होतो. पण पाण्याची कमतरता पडलेला दुष्काळामध्ये, त्याच्यामुळे आपण स्विच मारलं थोडंसं. पण पुन्हा एकदा आपण ऊसावरती स्विच झालेलो आहे. कारण की ऊस हे कसं आहे शाश्वत आहे, म्हणजे नाही का, पीक आपल्याला त्यातून काहीतरी उत्पन्न मिळतंच. जरी काय नाही झालं, जरी पाणी लय झालं तरी पण त्याला काय होत नाही. कमी पडलं तर थोडं टनेज कमी भरतं, पण उत्पन्न फिक्स आहे. त्याच्यामुळं ऊस थोडाफार असलेला चांगलाच आहे आपल्याला. त्याच्यामुळं आपण बघू शकता मागं लावून घेतलेलं आहे. बाकी कांद्याचं जर बघायचं झालं तर आता बघू शकताय फुगवणीत आहे त्याच्या. हे जे बघू शकता, हे जेवढं पाते चांगले असतात तेवढं कांदा खाली, नंतर हा रस असतो तो खाली उतरतो आणि हा जो कांदा आहे बघू शकताय तुम्ही इथं, तो पुन्हा फुगतो आणि मोठा होता. जो तुम्ही बाजारामध्ये बघता त्या टाईपचा नंतर तो होतो. बाकी म्हटलं तर आता आपल्याला हार्वेस्टिंग आहे ते हरभऱ्याचं करून घ्यायचं आहे, जे की आता हार्वेस्टिंगला येईल आठवड्यामध्ये. आणि मग त्याचं बघू उतार किती पडतोय काय. आपण ह्या वर्षी वेगळं वाण पेरलं होतं आणि हार्वेस्टरनी होतं त्याच्यासाठी हे वाण निवडलं होतं. तर बघू उतार किती पडतोय काय होतंय. बाकी समोर बघू शकता आपण उसावरती तणनाशक फवारून घेतलं होतं आणि त्याचा इफेक्ट बघू शकता तुम्ही. उसाला काहीच नाही झालेलं, ऊस हिरवागार आहे, पण हे गवत जळून गेलेलं आहे. कारण की
ऊसाच्या लाईनमध्येच होतं, कारण की पाणी इथंच पडतं, इथं जिथं पाणी पडतं तिथं गवत आलं होतं. ते आता चांगल्या पद्धतीने जळून जाते. अजून 1-2-3 दिवसामध्ये पूर्णपणे जळून जाईल आणि फक्त आपला ऊस आहे तो शिल्लक राहील. बाकी अशा पद्धतीने ह्यानं काढला होता सशानं. तर ते पुन्हा एकदा फुटते, बघू शकताय तुम्ही. आता इथे 1-2-3 ठिकाणी एकाच ठिकाणी 3 रोपं लावलेले आहेत. हे सशाचा परिणाम आहे. पण आता काय करणार, आपण काहीच करू शकत नाही. जाळी लावली पण त्यामध्ये अडकला होता, पण त्यानंतर तो पळून गेला. त्यानंतर आता भोंग्या आणले, त्या भोंग्याच्या आवाजानं मे बी थोडंसं कमी झालेलं आहे ते याचं. बघू मग अजून असंच आपल्याला ते कंटिन्यू ठेवावं लागेल. बाकी जरा बघू आता, द्राक्ष कुठंतरी पिकल्यासारखे दिसत आहेत. थोडासा आस्वाद घेऊया आपण, कारण खूप दिवसाची इच्छा आहे माझी काहीच, ती पूर्ण करू आपण आता. तर काहीच शेतातील आढावा घेऊन आपण रिटर्न आलो होतो घरी. त्याच्यानंतर आपल्याला स्क्रिप्टिंगचं काम होतं आणि दुसरा एक व्हिडिओ बनवायचा, एक मिनिंगफुल थोडासा मेसेज द्यायचा होता. जी शेतीमधील अडचणी आहे त्याच्याबद्दल थोडंसं स्क्रिप्ट तयार करत होतो. त्यासाठी थोडासा वेळ गेला. बाकी एक आपल्या घरी दिंडी आली होती. इकडं बघू शकता दिंडी, म्हणजे तुम्हाला आय होप की माहीत असेल. तर त्याचं एडिटिंग चालू आहे इथं. आवाज नाही येणार तुम्हाला. समथिंग लाईक दॅट. थोडंसं एडिटिंग जमतंय, त्याच्या आधारे आपण करतोय. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.